कालवण म्हणजे एकदम बेस्ट अँड बेस्ट सर्व्हिस ॲज वेल ॲज क्वालिटी, फूड क्वालिटी. आम्ही इथं वेगवेगळ्या व्हरायटी म्हणजे तुम्ही या टेबलवर बघत असाल की चिकन असू दे, त्यानंतर सुरमई, खेकडा आणि बरेच प्रकार आम्ही एकाच वेळेला ट्राय करतोय. तर म्हणजे आता तुम्ही खाताना बघत असाल आम्हाला की म्हणजे आम्ही असं बोटं पण आम्ही चाटून हे करतोय की त्यांनी एवढी बेस्ट क्वालिटी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होममेड काय आहे ना, तर म्हणजे मस्ट ट्राय जे म्हणतो ना आपण, तर खरोखर मस्ट ट्राय करायला पाहिजे कालवणसाठी. आणि खरोखर धन्यवाद की तुम्ही अशा इतक्या छान क्वालिटी देत आहेत. थँक्यू. मी पनवेलचा आहे, माझं गाव इथेच आहे, देवगडला आहे गाव. पण मी इकडे आलो का इथे जेवल्याशिवाय मी जात नाही. आज मी 3 दिवस कणकवलीला वस्तीला आहे, पण एकही दिवस असा गेला नाही की मी इथे जेवलो नाही. व्हेजसाठी पण तेवढीच स्पेशालिटी आहे आमची, टेस्ट आहे. व्हेज सगळीकडे मिळतं, पण आम्ही तेवढीच 100-150 ताटं घालतो एका टायमिंगला. व्हेज, प्युअर व्हेज रेस्टॉरंट असून. आणि त्याच्यानंतर परत नॉनव्हेजचं आमच्याकडे भरपूर व्हरायटी आहे. कोळंबी, तिसऱ्या, कालवण, चिकन. हे इतरांपेक्षा वेगळं आहे म्हणून आहे ते गर्दी. चिकन सगळीकडेच मिळतं, आमचं चिकन कुठे मिळत नाही मार्केटमध्ये. ऑल ओव्हर व्हेज जेवण तुम्हाला 100% आवडेल. नॉनव्हेज तर अप्रतिमच असेल. तुम्ही नक्की कणकवलीला आल्यानंतर बस स्टँडच्याच ऑपोजिट साईडला कालवण हॉटेल आहे, नक्कीच व्हिजिट करा. मी 101% हॅपी आहे व्हेज जेवणासाठी. खूप भारी जेवण आहे दादा. वेलकम बॅक टू माय चॅनल #व्लॉग. जिथे जाऊ तिथं खाऊ. मित्रांनो, मी राजेश म्हात्रे. आज आपण आलो कणकवली इथे, आणि कणकवली इथे समोर बसस्टॉप आहे, आणि बसस्टॉपच्याच अपोजिट साईडला आपल्याला कालवण हॉटेल दिसेल. आणि मी मित्राला सांगितलं होतं, माझा मित्र इथलाच आहे, कोकणमधलाच आहे, आणि कणकवलीमध्ये तो राहतो. तर मी मित्राला विचारतो इथे बेस्ट हॉटेल कोणतं आहे जो माझ्या चॅनलमध्ये दाखवत आहे. सो मित्रांनी सांगितलं की कालवण हॉटेलमध्ये जा, तुला तिथे नक्कीच व्हेज डिश खूप छान भेटेल, आणि नॉनव्हेजसुद्धा छान भेटतं. पण आज गुरुवार आहे म्हणून आम्ही व्हेज डिश खाणार आहोत. सो व्हेज डिश आपण आज रेसिपी नाही मित्रांनो, खूप उशीर झाले, 9:15 वाजले. सो आज इथे डिश कशी व्हेज भेटते आणि काय काय डिशमध्ये आपल्याला सर्व केले जाईल ते बघणार आहे. तो समोर पाहू शकता मित्रांनो, वाजली इथे 9:15. तुम्ही पाहू शकता 9:15 वाजता हा हॉटेल छोटासा आहे पण खूप भरलेलं आहे मित्रांनो. पाहू शकता हॉटेल कालवणमध्ये आलो आहे, पण अस्सल मालवणी सॉट व्हेज नॉनव्हेज रेसिपी. आणि गर्दी पाहू शकता मित्रांनो, तुम्ही रश पाहू शकता इथे नॉनव्हेजसाठी. आपण थोडीशी दादा, आप सब हिंदी में हो मराठी में कोई बात नहीं? मराठी. दादा मी कल्याणचं आहे, पण मी इथे कोकण फिरायला आलो. तर मला मित्राला विचारल्यानंतर सांगितलं की इथे व्हेज तर कालवण हॉटेल म्हणून त्यांनी सांगितलं. काय बोलायला कालवण हॉटेलच्या स्टेजबद्दल? आता काय मी आज शाकाहारी जेवली कालवण हॉटेलमध्ये. मांसाहारी जेवण असतं काय सांगितलं असतं, मला आता शाकाहारी पण बेस्ट आहे. आम्ही आज गुरुवारी शाकाहारी जेवणार आहे म्हणून त्यांना विचारलं. नक्कीच द्या तुम्ही 5-6 द्या तुम्ही. 1 2 3 4 5 6. कालवण म्हणजे एकदम बेस्ट अँड बेस्ट सर्व्हिस ॲज वेल ॲज क्वालिटी, फूड क्वालिटी. आम्ही इथं वेगवेगळ्या व्हरायटी म्हणजे तुम्ही या टेबलवर बघत असाल की चिकन असू दे, त्यानंतर सुरमई, खेकडा आणि बरेच प्रकार आम्ही एकाच वेळेला ट्राय करतोय. तर म्हणजे आता तुम्ही खाताना बघत असाल आम्हाला की म्हणजे आम्ही असं बोटं पण आम्ही चाटून हे करतोय. तर खरंच खूप छान बेस्ट सर्व्हिस आणि बेस्ट क्वालिटी. तर आम्ही नाव सांगून तेजस भाऊ तर 1 नंबर. जय महाराष्ट्र भाऊ आपला, एकच नंबर सर्व्हिस ओनली. सो कालवणला खरोखर थँक्यू सो मच की त्यांनी एवढी बेस्ट क्वालिटी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होममेड काय आहे ना, तर म्हणजे मस्ट ट्राय जे म्हणतो ना आपण, तर खरोखर मस्ट ट्राय करायला पाहिजे कालवणसाठी. आणि खरोखर धन्यवाद की तुम्ही अशा इतक्या छान क्वालिटी देत आहेत. थँक्यू. नाव सांगा सर्वप्रथम. अतुल दबडे. आपण कुठले? मी पुण्यावरून आलोय. उत्कृष्ट जेवण आहे. आधी आपलं नाव सांगा. माझं नाव प्रकाश हरिश्चंद्र सावंत. मी पनवेलला राहणार आहे आणि हा माझा मावस भाव आहे.
प्रभाकर पळसमकर. दादा आम्ही माझा जो मित्र आहे तो सुद्धा पनवेलचाच आहे, पण तो इथला आहे, तो पनवेलला जॉब करतो. मी पनवेलचा आहे, माझं गाव इथेच आहे, देवगडला आहे गाव. पण मी इकडे आलो का इथे जेवल्याशिवाय मी जात नाही. आज मी 3 दिवस कणकवलीला वस्तीला आहे, पण एकही दिवस असा गेला नाही की मी इथे जेवलो नाही. इथे आल्यानंतर मी इथे जेवतो. मग तुम्ही पनवेलला तिथे तुमचं घर आहे की? घर आहे माझं, स्वतःचं घर आहे तिथे, आणि मी रिटायर माणूस आहे. आणि पण मी इथे ही माझी 3री फेरी आहे ह्या वर्षातली, जानेवारीपासून मेपर्यंतची 3री. पण आल्यानंतर मी इथे जेवल्याशिवाय जात नाही. व्हेज असो, व्हेज नॉनव्हेज दोन्ही. मी व्हेज खाणार आहे, पण माझा भाऊ आहे तो नॉनव्हेज खाणार आहे. पण तो आम्ही इथे आला तर जेवल्याशिवाय आम्ही जात नाही. घरी जेवणार नाही, पण इथे येऊन जेवतो आम्ही. का याला क्वालिटी असल्यामुळे. माझं नाव प्रकाश हरिचंद्र सावंत, मी पनवेलवाला आहे. नक्की सरस. थँक्यू. ओके. दादा सर्वप्रथम हा हॉटेल कधी सुरू केला, कोणी सुरू केला आणि किती वर्ष झाली हॉटेल? हा हॉटेल मी स्वतः सुरू केलं, एक 11 वर्ष झाली. आणि इथे हॉटेल उघडण्याचा टाईम आणि बंद होण्याचा टाईम काय? कारण का आता मी पाहतोय ना, नॉर्मली आम्ही सकाळचे 9 पासून प्रिपरेशन होतं, पण ॲक्च्युअल सर्व्हिससाठी 12:30ला ओपन करतो, 12:30 ते 3ला क्लोज. त्याच्यानंतर संध्याकाळी बंद, जरा रेस्ट असते, परत प्रिपरेशन असतं. 7:30ला ऑन होतं, 10 वाजता बंद होतं राहतो. या हॉटेलची खासियत काय की आज 10 वाजता तरी पाहतो एवढी पब्लिक आहे, व्हेज आणि नॉनव्हेज. व्हेज नॉन ॲक्च्युली व्हेजसाठी पण तेवढीच स्पेशालिटी आहे आमची, टेस्ट आहे. व्हेज सगळीकडे मिळतं, पण आम्ही तेवढीच 100-150 ताटं घालतो एका टायमिंगला. व्हेज प्युअर व्हेज रेस्टॉरंट असून, आणि त्याच्यानंतर परत नॉनव्हेजचं आमच्याकडे भरपूर व्हरायटी आहे. कोळंबी, तिसऱ्या, कालवं, चिकन. हे इतरांपेक्षा वेगळं आहे म्हणून आहे तिथे गर्दी. चिकन सगळीकडेच मिळतं, आमचं चिकन कुठे मिळत नाही मार्केटमध्ये. हे फरक आहे, म्हणजे ग्रेव्हीत फरक आहे. तुम्ही तिसऱ्या खाऊन बघा, कोळंबी खाऊन बघा, मार्केटमध्ये ती टेस्ट मिळणार नाही तुम्हाला. म्हणून ते कस्टमर आहेत. बाकी हे सगळे आयटम इथे कणकवलीत मिळतात, काहीतरी वेगळं आहे म्हणा. आणि आम्ही पोटभर जेवण देतो, पोटभर रस्सा आणि राईस असतो. फक्त रस्सा आणि राईस पोटभर आहे. भात रस्सा पोटभर असतो, जो पातळ आयटम, कारण की त्याने पोट भरलं जातं, समाधान होतं. आणि पैसा काय 20-20 रुपये इकडे तिकडे कमी मिळतात, पण समाधान महत्वाचं आहे, बाकी काय. लोकांचा आशीर्वाद. मित्राला विचारलं, फोन केलं, तो सुद्धा इथला आहे, पण तो पनवेलला माझ्यासोबत जॉबला असतो, तर त्याने हे हॉटेल खूप भारी वाटलं येऊन. आणि नक्कीच जेवणाची टेस्ट सुद्धा छान असते. थँक्यू. 10 वाजले तरी एवढी गर्दी आहे, विचार करा. जेवण पुरत नाही. आम्ही घरी जेवण नाही, पण इथे जेवायला येतो, त्या सेटने विचार. आणि मेन म्हणजे समाधानकारक आहे, महत्वाचं म्हणजे समाधान. आता दादा मी सुद्धा टेस्ट करतो ही डिश. थँक्यू. नक्की. मित्रांनो पाहू शकता माझ्या डिशमध्ये काय सर्व केलेलं आहे. हे मला वाटतं श्रीखंड आहे, छोले, वरण मस्त नारळावरती मारलेलं आहे, खूप छान वाटतं. आणि ही मसूर आहे मला वाटते, आणि हे ताक किंवा दही असावी, आणि हा सोनकढी आणि चपाती, पापड, लोणचा आणि ही चटणी, आणि अजून राईस येणार आहे मित्रांनो. खूप छान अशी डिश असणार आहे. सो मी टेस्ट करून सांगणार आहे. राईससुद्धा आहे, राईस आणि डाल अनलिमिटेड आहे, आणि खूप भारी वाटली इथे येऊन. एवढं पब्लिक रश पाहू शकता मित्रांनो. आणि मिसेसला पण ही डिश आवडली. कशी वाटली ही डिश? आवडली. काव्या तुला? खूप आवडली. कशी आहे डिश? नक्की सर्वांना आवडेल अशी डिश आहे. तुम्ही रिव्ह्यू देतो कशी डिश आहे. सो मित्रांनो मी मोस्ट ऑफ दी चपाती खात नाही, राईस तर येणार आहे, पण आज चपाती खाऊन बघणार आहे मी. चपाती पण गरमागरम आहे मित्रांनो, आणि एकदम पातळ मला जशी हवी असते ना तशी मित्रांनो आहे. पहिली बाईट मी छोलेची घेतोय. वाव, खरंच भाजी ना खूप छान आहे, आणि आपली घरची चव येते छोलेला, अप्रतिम. आणि चपाती मी कधी खात नाही मित्रांनो, पण चपाती सुद्धा खूप छान आहे. आता मसूर घेऊया आपण, गरमागरम. दीपक एकदम घरचं फील होतं ना, खूप भारी जेवण आहे. म्हणजे तुम्ही नॉनव्हेज लवर असाल ना, आणि कधी उपवासाचा दिवस आहे ना, तुम्हाला व्हेज आवडणार म्हणजे आवडणार.
वरण एखाद्या ठिकाणी पूजा जेव्हा असते ना, पूजेला ज्या पद्धतीचं वरण होतं ना त्या पद्धतीचं वरण आहे आणि मला वरण पियाला खूप आवडते. हा खूप भारी. दादा दादा वरण दे ना, सॉरी भात. आपण भात सुद्धा ट्राय करूया. चपाती आपण दुसऱ्या ताटात ठेवूया आणि दादा भात दे ना थोडं भात. सो आपण भात सुद्धा ट्राय करणार आहे. बस 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 पाहिजे तेवढं पुष्कळ भात, पोट भरून जेवण आणि वरण. त्याची प्राईस काय असणार मी नंतर सांगणार, कारण मला सध्या तरी अजून माहिती नाही काय प्राईस आहे त्याची. ताटामध्ये ना डिश राहत नाही, एवढी मोठी डिश आहे. सो आपण साईडला करूया. ही चटणी राहिली खायची. वाव. आणि मित्रांनो नारळाची चटणी खूप भारी लागते. तुम्ही नक्की याल ना, व्हेज जेवण टेस्ट कराल ना तर नॉनव्हेजला विसराल. पण मला आता असं झालं ना, मी पुन्हा इथे कधी येतोय आणि नॉनव्हेज कधी खातोय. आणि जर परतीच्या प्रवासात आम्हाला जर हा लागला कणकवली तर नक्कीच आम्ही नॉनव्हेज खाणार. पण आम्ही कोल्हापूर साईडला जाणार आहे, बघू लेट्स सी. आता आपण सोनकढी पिऊन बघूया. सोनकढी सुद्धा मस्त आहे आणि दही आहे का ताक आहे काय बघूया. दही आहे, दही पण छान आहे. ऑल ओव्हर व्हेज जेवण तुम्हाला 100% आवडेल. नॉनव्हेज तर अप्रतिमच असेल. तुम्ही नक्की कणकवलीला आल्यानंतर बस स्टँडच्याच ऑपोजिट साईडला कालवण हॉटेल आहे, नक्कीच व्हिजिट करा. मी 101% हॅपी आहे व्हेज जेवणासाठी. खूप भारी जेवण आहे दादा, खूप आवडलं. सो चला मित्रांनो, आता मी जेवण टेस्ट करतो आणि नक्कीच तुम्हाला आपल्या कणकवलीतला कालवण हॉटेलचं जेवणाची रेसिपी नाही जर टेस्ट आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय मित्रांनो, भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओ मार्फत. तोपर्यंत बाय. मग तू इथलं नॉनव्हेज खाल्लं, आम्ही तो व्हेज खाल्लं. कसं वाटलं इथलं नॉनव्हेज चिकन? खूप मस्त होता. खूप मस्त असतं. मग काय परत यायचं का इथे? हां मित्रांनो पाहू शकता, शुभ्राला नॉनव्हेजसुद्धा खूप आवडला. आणि मित्रांनो सांगायचं राहिलं, मी कॅमेरा परत यासाठी ऑन केला आहे की श्रीखंड मी टेस्ट केली नाही, मला असं वाटतं. पण श्रीखंडसुद्धा श्रीखंडसारखंच, जसं वारणा श्रीखंड बोलतो ना त्या टाईपचं, पण प्युअर श्रीखंड, म्हणजे त्याच्यामध्ये काही बेसल नाही. आणि तुम्हाला सांगू, चपाती आणि पापड सोडून वरण भात, सोनकढी, दही, जे काय असेल, लोणचा, भात, जे काय असेल ते पुन्हा भेटलं जातं. फक्त चपाती आणि पापड सोडून आणि पोट भरून इथे माणूस 110 रुपयेमध्ये जेवला जातो. व्हेज थाली 110मध्ये आणि एवढी 2 भाजी असतात, वरण असतं. तुम्ही बघितलं ताटामध्ये, नक्कीच या इथे. आणि नॉनव्हेज थाली, चिकन थाली जी आहे ती 180 रुपये. मी तुम्हाला सांगू ना, त्याने सांगितल्याप्रमाणे मालकाने बाहेरच्या पॉश टॉपच्या हॉटेलमध्ये सुद्धा ही सुविधा नाही भेटणार आणि अशी टेस्ट नाही भेटणार. या कालवण हॉटेलमध्ये तुम्हाला भेटेल. आणि तुम्ही एकदा व्हिजिट द्या. तुम्हाला नाही आवडलं ना, माझं नाव बदला. माझं नाव आहे राजेश म्हात्रे आणि हा कालवण हॉटेलचं तर मित्रांनी सांगितलं. मी तृप्त झाले. तुम्हीसुद्धा इथे कणकवली कोकणमध्ये येत असाल आणि कणकवलीमधून जर तुम्ही बायपास होत असाल तर बस स्टँडच्याच ऑपोजिट साईडला पुन्हा येत असेल कालवण हॉटेल, तुम्ही नक्कीच व्हिजिट द्यावे. खूप आम्ही सर्व म्हणजे टोटल फॅमिली खूप हॅप्पी आहे. सो आता आम्ही जातो आहे देवबाग.